मित्रांनो, सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने एक भंगी समाजातील व्यक्ती हा कसा पेटून उठला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जाऊन त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्या करण्याचं ठरवलं आणि तो मुंबईला घेऊन आला. त्याची एक कथा मी आपल्यासमोर घेऊन येत आहे. तर बघूया ही कथा काय आहे. गांधीजींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आपले प्रतिस्पर्धी वाटत होते. आपल्या अस्पृश्य बांधवांच्या उद्धारासाठी जेथे जेथे ते गेले तेथे तेथे गांधीजींनी जाऊन त्यांचे अस्तित्वच कमी करण्याचा प्रयत्न केला. इतिहास साक्षी आहे की दुसऱ्या गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्पृश्यांची बाजू मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. तिथे सुद्धा गांधीजींनी अस्पृश्यांचे ते नेते नाहीत, मीच आहे असे सांगून इंग्रजांची दिशाभूल केली. येथील शोषित समाजाला वेगळ्या काही आणि विशेष सवलती मिळू नयेत, अन्यथा डॉक्टर आंबेडकरांचे भारतीय इतिहासातील वजन वाढल्याशिवाय राहणार नाही. सारी जनता त्यांचा उदो करील, त्यांचा जय जयकार करतील या भीतीपोटी गांधीजींनी समांतर दलित चळवळ उभी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अस्पृश्यांनो, मीच तुमचा उद्धारक आहे असा कांगावा त्यांनी सुरू केला आणि येथील भंगी व इतर समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले. जेव्हा जेव्हा शोषित समाजाच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले त्या त्या क्षणी गांधीजींनी त्यांना फार मोठा विरोध दर्शवला. अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघाचे अधिकार मिळू नये म्हणून यासाठी गांधीजींनी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले आणि ते त्यात यशस्वी झाले. गांधीजींच्या विरोधामुळेच येथील शोषित समाजाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले. त्यांनी विरोध केला नसता तर या देशात आजचे चित्र हे वेगळेच दिसले असते. गांधीजींचे येरवड्यात आमरण उपोषण सुरू असताना सोडाच्या भावनेने पेटून उठून काँग्रेसमधील काही गांधी भक्तांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खून करण्यासाठी भंगी समाजातील गंगीलाल वाल्मिकीला मुंबईला पाठवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निर्गुण हत्या करण्याच्या तीव्र इच्छेने झपाटलेला गंगीलाल मुंबईच्या दादरजवळील माटुंगा लेबर कॅम्पमध्ये काही दिवस दबा धरून बसला होता आणि बाबासाहेबांच्या हालचालीवर आपली करडी नजर ठेवून होता. खून करण्याच्या इराद्याने गंगीलालने बऱ्याचदा बाबासाहेबांचा पिछा केला. गंगीलाल बाबासाहेबांचा खून तर करू शकला नाही, परंतु काही काळातच त्याचा मोहभंग झाला. दिल्ली येथील नेहरू भवनात झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेत तो भंगी असल्यामुळे त्याला बोलण्याची संधी नाकारली गेली. क्षणार्धातच गंगीलालला आपल्या अस्तित्वाची आणि अस्पृश्यत्वाची जाणीव झाली. तो निराश, असह्य आणि दुर्बल बनून तिथून निघून गेला. सकाळीच बाबासाहेब आपल्या कोठीतील अंगणात मॉर्निंग वॉक करत असताना गंगीलालने त्यांचे पाय पकडले आणि ढसाढसा रडायला सुरुवात केली. बाबासाहेबांना तो का रडतो आहे याचे आकलन प्रथम झाले नाही, परंतु अरे बाबा, तू का रडतोस, तुला काही मदत हवी का असा प्रश्न विचारताच गंगीलालच्या हृदयाचे दरवाजे उघडले आणि त्याने सर्व सत्य कबूल केले. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आता तुला समजले ना, आई कोणती आणि दाई कोणती ते. तर बस, बाबासाहेब शांतपणे म्हणाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्पर्शाने गदगदित होऊन गंगीलाल वाल्मिकीचा गंगीलाल बौद्ध झाला. तो भिक्खू झाला. त्याची सर्व मुलेही विदेशात फार मोठ्या हुद्द्यावर आहेत. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते म्हणतात ते हेच. तर धन्यवाद मित्रांनो, आज इथेच थांबूया. ही सुद्धा अत्यंत मार्मिक अशी कथा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या करण्याच्या उद्देशाने गंगीलाल वाल्मिकी म्हणजे भंगी समाजातील होता, तो मुंबईला आला होता आणि त्याने तसा प्रयत्नही केला, परंतु शेवटी तो निराश झाला, त्याची निराशा झाली. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. धन्यवाद.